बदलापूर पूर्व परिसरामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे। एका ट्रॅक्टरचं ब्रेक फेल झालं अशी माहिती मिळते आणि त्यानंतर ते ट्रॅक्टर थेट झाडाला जाऊन धडकलंय। याच्यामध्ये 2 जणांना गंभीर दुखापत झालेली आहे। त्याचबरोबर एमएससीबीचा पोल होता जवळच, त्याचं देखील मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। आपण सध्या हे ट्रॅक्टर जर बघत असाल तर हे ट्रॅक्टर जे आहे थेट आपल्याला झाडाला धडक झालेली जे त्या ट्रॅक्टरची पाहायला मिळते। याच्यामध्ये जो काही वाहन चालक होता तो देखील गंभीर जखमी झालेला आहे। मात्र आता हे ट्रॅक्टर जे आहे ते थेट येऊन या झाडाला कसं धडकलं तर मिळालेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की ब्रेक जे आहे ते या ट्रॅक्टरचं फेल झालं असावं आणि वाहन चालक कुठेतरी ताबा सुटला असावा आणि त्यामुळे त्यांनी ते रस्त्याच्या बाजूला म्हणजे या ट्रॅक्टरनी झाडाला धडक दिली। या दरम्यान कुठलीही दुसऱ्या वाहनाला वगैरे त्यांनी धडक दिलेली नाहीये। सुदैवाने तेवढं एक बरं झालं, परंतु या ट्रॅक्टरमध्ये जे काही वाहन चालक होते त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। इथे काही नागरिक आहे त्यांच्याशी बोलूया आपण। तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलं का काय? मॅडम ऍक्च्युली आम्ही लाईव्ह मध्ये नाही बघितलं, आम्ही स्टोर मध्ये बसलो होतो तर अचानक जोरात आवाज आला तर आम्हाला वाटलं डंपर वगैरे रोडने जातात ना, आता कधी कधी आवाज येतो तर आम्ही बाहेर आलो तर बघितलं इकडं ऍक्सिडेंट झाला होता। तर टपरीवाला बसला होता, त्याला थोडंफार इकडे मार लागलं आणि ड्रायव्हरच्या पण हाताला थोडंफार मार लागलं। मग त्या लोकांना रिक्षात बसवून हॉस्पिटलला नेलं। कसं काय झालं, काय माहिती मिळाली का? काय माहित नाही मॅडम, अचानक म्हणजे ट्रॅक्टर तिथून येत होता, स्लो मध्येच होता, फास्ट मध्ये नव्हता आणि वाटतं स्पीड मध्ये येऊन ठोकला ते। यापूर्वी देखील इथे खूप अपघात झाले आणि असं बोलतात की श्वान पण मध्येच येतात, त्यामुळे पण खूप वेळेला ब्रेक कचरा कोंडीमध्ये रात्री कचरे टाकतात, कुत्रे पूर्ण रस्त्यावर खेचून आणतात, त्यामुळे कचऱ्यामुळे गाड्या स्लिप होतात आणि ऍक्सिडेंट होतात आणि त्यामुळे गाडी साईडने गेल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होतं। आणि इथे जसं आम्हाला आवाज आला, आम्ही आतमध्ये आवाज आला तर आम्ही बघितलं काय आलं तर 2 जण जखमी झाले होते, लागलंय का त्यांना? डोक्याला वगैरे लागलेलं आहे। तर आम्ही त्यांना रिक्षामध्ये बसवलं तात्काळ थांबून, ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन गेले ते। या ठिकाणी अनेक अपघात होतात कारण वरतून जिथून जो स्लोप आहे आपण बघतोय की जी उतरण आहे तर त्या उतरणवरून खूप वेळेला अनेक वेळेला ब्रेक फेल होतात। कधी श्वान जे आहेत ते मध्ये येतात कारण इथे पुढे कचरा कुंडी पण आहे, म्हणजे कचरा कुंडीने पण उघड्यावर कचरा टाकतात आणि त्या कचरा खाण्यासाठी तिथे श्वान जमलेले असतात आणि त्यामुळे अनेक वेळेला हे श्वान गाडीच्या पुढे येतात आणि कुठेतरी त्यांना वाचवण्याच्या चक्करमध्ये सुद्धा अनेक वेळेला असे अपघात होताना आपल्याला जे ते पाहायला मिळतात। आता जरी आपण बघितलं तर हा खूप मोठा एक भीषण अपघात जो आहे तो घडत होता इथे, परंतु नशीब की झाड मध्ये आला आणि त्यामुळे कोणाला इथे जास्त दुखापत झालेली नाहीये। परंतु जी टपरी होती इथे त्या टपरीमध्ये एक नागरिक बसलेले होते असं सांगितलं जातं, एक व्यक्ती बसलेला होता आणि त्यांना जाऊन थेट ही धडक झाल्यामुळे ते देखील गंभीर दुखापत त्यांना झाली आणि आता ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। परंतु हे असे काही अपघात घडू नये यासाठी देखील आपण काय उपाययोजना करू शकतो याकडे बघणं गरजेचं ठरतंय। अजून एक महत्वाचं म्हणजे याच परिसरामध्ये बदलापूर पूर्व एमआयडीसी या परिसरात आपण आहोत, इथे खूप मोठा कचरा जो आहे ना तो उघड्यावर टाकला जातो, अक्षरशः इथपर्यंत त्याचा वास जो आहे तो येत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे काही झेप्टोचे रायडर्स आहे यांचे इथे गोडाऊन आहे तर त्यांना इथेच काम करावं लागतं। तर ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे। आता पावसाळा सुरू होणार आहे तर तो प्रकार घडू नये यासाठी नक्कीच प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजे। तुमच्या काय प्रतिक्रिया असतील नक्कीच उद्या बघत रहा आपले बदलापूर। धन्यवाद।